नमस्कार मित्रांनो, आज आपण थांबणार आहोत काही क्षणांसाठी स्वतःसाठी. जीवनात कधी कधी मन थकून जातं, विचार गोंधळतात आणि शांततेचा शोध लागतो. असं वाटतं थोडं थांबावं, स्वतःशी बोलावं आणि त्या दिव्य शक्तीशी पुन्हा जोडावं. हे ध्यान त्या प्रवासाची सुरुवात आहे, मन, आत्मा आणि शांततेच्या मिलनाची. चला, डोळे मिटा आणि प्रवेश करा या पवित्र ध्यानात. आता आपण चालू करणार आहोत आरंभ प्रार्थना. ओम नमः शिवाय. हे भोळे शंकर, माझं मन आणि जीवन तुझ्या चरणी अर्पण करते. माझ्या करिअरचा मार्ग तू उजळव, माझ्या मनातील भीती तू शांत कर. 3 दीर्घ श्वास घ्या. हळूहळू श्वास आत घ्या, थांबा आणि सोडा. आता आपण चालू करणार आहोत ध्यानाचा भाग. डोळे बंद करा आणि डोळ्यासमोर हे चित्र आण. तुझ्यासमोर पांढरा प्रकाश झळकतो आहे. तो महादेवाचा तेजस्वी प्रकाश आहे. तो तुझ्या डोक्याच्या शिखरातून शरीरात उतरतो आहे. प्रत्येक श्वासासोबत तू शांत होत चालली आहेस. तुझ्या मनातील गोंधळ, काळजी आणि भीती या प्रकाशात विलीन होत आहे. आता तू महादेवाच्या समोर आहेस. भोलेनाथ तुला म्हणतात, बाळा, तुझं कर्म मोठं आहे. वेळ आली की तुला योग्य दिशा मिळेल. माझ्यावर विश्वास ठेव. हे शब्द तुझ्या अंतःकरणात उतरतात. तुझ्या मनात पुन्हा एकदा आत्मविश्वास जागतो. तुला वाटतं, मी सक्षम आहे. माझं काम मी पूर्ण करू शकते. आता महादेवाच्या चरणी प्रणाम कर आणि मनात म्हणा, ओम नमः शिवाय 11 वेळा. ध्यान समापन मंत्र. ओम त्र्यंबक यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात. अर्थ: हे महादेव, माझ्या सर्व बंधनातून आणि भीतीतून मला मुक्त कर. मला आत्मबल, स्थैर्य आणि योग्य मार्ग दे. शेवटी शांत आवाजात म्हणा, हे महादेव, मला योग्य मार्ग दाखवा. ओम शांती शांती शांती. आणि शेवटी 3 वेळा मंद ओम उच्चार कर. ध्यानानंतर 1 ग्लास पाणी शांतपणे प्या. आजच्या दिवशी कोणाशीही वाद नको. झोपण्याआधी